नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे, तर इथे मी एक छोटासा मिनी ब्लॉग शूट केलेला आहे. तर आपला पाटील्स किचन नावाने क्लाउड किचन आपण चालू केलेलं आहे, तुम्हाला सर्वांना मी सांगितलेलंच आहे. तर झोमॅटो स्विगीवर जसं मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता. त्याचप्रमाणे ऑफलाईनसुद्धा ऑर्डर घेतल्या जातील पाटील किचनमध्ये. तर तुम्हाला जसं मोदक, पुरणपोळी किंवा भाकरी जे काही तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जेवण बनवून हवं असेल ते ऑर्डरप्रमाणे बनवून भेटेल. तर आपलं ठाणे ईस्टला कोपरीमध्ये पाटील किचन आहे, आपल्या घरीच आहे. तसंच झोमॅटो स्विगीवरही तुम्ही मागवू शकता. आणि जरी कुठे लांब ऑर्डर असेल पुरणपोळी वगैरे तर जास्ती क्वांटिटीमध्ये असेल तर ती पोचवली जाईल. तर इथे मला आजपासून एक टिफिनची ऑर्डर सुरू झालेली आहे आणि डेली टिफिनसुद्धा तुम्हाला जर हवे असतील, तुम्ही ईस्टला राहता ठाण्यामध्ये और वेस्टला राहता, तर तुम्हाला बनवून मिळतील टिफिन सकाळ संध्याकाळचे. तर इथे मला 2 टिफिनची ऑर्डर होती. 2 मटकीच्या भाजी आणि तांदळाची भाकरी आणि ज्वारी बाजरीच्या भाकरी होत्या आणि नाचणीच्या. तर इथे 3 प्रकारच्या भाकरी होत्या. तर इथे मी सगळे पीठ आधी उकड काढून घेतलेली, एक साईडला भाजीसुद्धा मी करून घेतलेली होती मटकीची. तिथे बघू शकता मटकीची भाजी इथे शिजत ठेवली होती, उसळ, आणि एकीकडे भाकरी करायला घेतल्या होत्या. तर इथे 3 प्रकारच्या भाकरीच्या ऑर्डर होत्या. तर पहिला तांदळाच्या भाकरी करायला घेतल्या होत्या मी. तांदळाचं पीठ मळून असं आपल्याकडे मशीन आहे भाकरीचं, त्याच्यावरतीच मी भाकरी करतो. तर त्या मशीनला तेल आणि पाणी लावायचं आणि असं पिठं जेवढा मोठी भाकरी हवी तेवढा मोठा गोळा ठेवायचा आणि अशा प्रकारे प्रेस करून भाकरी करून घ्यायची. इथे बघू शकता पूर्ण तव्याची एवढी मोठी अशी भाकरी झालेली आहे. तर इथे आपल्या भाकरी पण रेडी आहेत आणि ऑर्डरची भाजीसुद्धा रेडी आहे. इथे मी